हाय 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 घे. हात करा असं हात करा. इकडे बघा. त्या मुलांच्या स्वागतासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवा आणि त्यांचं स्वागत करायचं आहे. खूप छान. शाळांच्या गजरामध्ये इयत्ता पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचं शाळेच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आपण मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत. उभं बाळा उभं राहा. हा असते असते असं नाही.
ओके. ओके. आरवी शाळेमध्ये पहिलं पाऊल पहिलीच्या मुलांना. आपण आपला जो मुख्य कार्यक्रम आहे आणि आजच्याच दिवशी शासन निर्णयानुसार आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल नाशिक केंद्राचे सुरू करून ज्यांनी खऱ्या अर्थानं मुलींच्या आयुष्यामध्ये अंधार दूर केला. निसर्ग टाळ्या वाजवून सगळ्यांनी धन्यवाद सर. आपल्याला सांगायचं आहे की कालच आपल्याला स्वामी समर्थ फाउंडेशन यांच्यातर्फे मुलांना शैक्षणिक साहित्य प्रत्येक शाळेला क्रांती केंद्रातील देण्यात आलेलं आहे आणि ते स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी पाहिलं ते साहित्य आणि म्हणले की या साहित्यामध्ये जे साहित्य नाही ते मला सांगा. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय बालाजी घवाणे यांचा देखील सन्मान या ठिकाणी जाधव सर यांनीच करावा अशी मी त्यांना विनंती करतो. कांबळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय यशवंत पाटील यांचा सत्कार देखील कांबळे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर आमच्या शाळा पण समितीचे धन्यवाद सर. धन्यवाद सर. सर सन्माननीय सोमनाथ अवतारे यांचा सत्कार देखील राजू सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तिच्या कालावधीनंतर आज शाळा परत एकदा पूर्ण तुमच्या आवाजानं गजबजून गेली. एकदा पहिलीमध्ये नव्याने दाखल झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आनंददायी पद्धतीनं आपण आपल्या गावामधून
इकडे इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे इकडे ओके इकडे बघ आता इकडे तोंड करून मुलं हवा करून केली तर जनरल घ्या की पहिली असं पुढे बसू दे पुढे पुढे बघा पाठीमागे मागे हे पुढे बघा असं जरा पुस्तक असं जरा ओके शाळेचे मुख्याध्यापक मान्य सर्व पूर्ण स्टाफ तसेच आमचे चुलते व मार्गदर्शक माजी केंद्र प्रमुख ज्या सार्वजनिक शालेय उपक्रमामध्ये कामठी गटामध्ये अग्रेसर स्वतः वेळ देतात कोणतीही त्यांच्याकडे आज जबाबदारी नाही तरी देखील त्या आपल्या मराठी शाळेचा विषय म्हणले आशु गुरुजींचा पहिल्यांदा फोन असते इथं आपल्याला असं करायचं तिथं जायचं असे आशु गुरुजी अवतडे आमचे चुलते ज्ञानेश्वर काका अवतडे हनुमंत काका अवतडे सज्जन अवतडे शिवाजी आबा अवतडे सचिन अवतडे बालाजी गव्हाणे जवळे पाहुणे बाळासाहेब पाटील सचिन अवतडे व सोमनाथ अवतडे व इथं असणारे सर्व आलेले आपल्या सर्व मान्यवर पालक शिक्षक आणि ग्रामस्थ खर तर आज पहिला दिवस म्हणजे आम्ही या शाळेत शिकलो त्यामुळे पहिला दिवस हा नेहमी आनंदाचा असतो की कधी आपण त्या शाळेमध्ये जातोय आणि पहिला दिवस आपला सुरू होतोय लहान मुलांना नेहमी एक ग्रामीण भागातील शाळेची चाहूल असते आज मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या शाळेला एक छानसा पाण्याचा फिल्टरचा प्लांट देतो या निमित्त या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्या निमित्ताने आपल्याला शब्द देतो आणि आपल्या या शाळेच्या विस्तारीकरणासाठी जी काय आपल्याला मदत लागेल आता मला वाटतं आपल्याकडे वर्ग आहेत परंतु काय पुढे पत्र्या शेड असेल किंवा काय आपल्याकडे लेफ्ट साईडला जागा रिकामी दिसते तर तिथं काय आपल्याला बनवत असेल तर ज्या मराठी शाळेचे विस्तारीकरणासाठी योगायोगानं आता हा का राजकीय स्टेज नाही परंतु आम्ही ज्या पक्षात आहे तेच पालकमंत्री वरचे आहेत सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे साहेब त्या पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला जी काही मदत लागेल शालेय शिक्षण समितीचं काही आपल्याला विस्तारीकरण वाढीव खोली बांधकाम जे काय लागेल ते आपण मला सुचवा मी पहिल्यांदा आपल्या गावामध्ये मंजूर करून आणून देतो असं आपल्या शालेय समिती व आपल्या सगळ्या स्टाफला मी शब्द देतो प्राथमिक शाळा येथील 1ली ते 4थी मधील पहिलीतल्या मुलांचं पावलाच्या ठसे स्वागत केल्याबद्दल मी थँक्यू आणि इथं आलेल्या सर्व मान्यवर उपस्थित असलेल्या यांचे सत्काराने सत्कारातून स्वागत केल्याबद्दल आभार मानतो त्याचा पहिलेच्या मुलांचं नववाटाचं स्वागत करण्यासाठी उपस्थित असलेले कामठी गणातील पंचायत समिती सदस्य कोमलताई अंकुश अवताडे अंकुश भैया
शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष समाज अवताडे, सर्व सदस्य, ग्रामस्थ. शिक्षक वर्ग खूप चांगला आहे. मी म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला अनुभव आलेला आहे. जी बाहेरगावच्या गाड्या येते त्या आणि 1 ते 4थी पर्यंतची जी मुलं बाहेर जाते ते आपापल्या जवळच्या पालकाला आपण समुपदेशन करून जेणेकरून ती मुलं आपल्या शाळेतच टिकली पाहिजे अशी विनंती करतो. कारण काय आहे, मी देखील बाहेरच्या शाळा तपासलेल्या द्या. इंग्लिश मिडियम काय असतंय किंवा इंग्लिश 1 to आलं किंवा एबीसी आलं म्हणजे त्या पालकाला बरं वाटतंय. परंतु खरं शिक्षण किंवा मातृभाषेतनं 1 ते 4थी पर्यंत शिक्षण मिळालं तर तो मुलगा वरच्यापर्यंत त्याला काय कमी पडत नाही. आतापर्यंत कलेक्टर असतील किंवा ISI PSI जे लोक झाले ती जिल्हा परिषद शाळेतून शिकलेलीच आहेत. काही लोकांचा गैरसमज आहे की इंग्लिश मीडियम मध्ये घातल्यानंतर किंवा दुसऱ्या शाळेमध्ये घातल्यानंतर गुणवत्ता वाटते. माझं आव्हान आहे, तुम्ही फी देऊन गाडीत पाठवता ती मुलं तुम्ही घेऊन या आणि आमची शाळेची मुलं समोरासमोर बसवा. आम्ही गुणवत्तेला कमी पडलो, आमचे शिक्षक गुणवत्तेला कमी पडलो तर तुम्ही विचारा. मला दुसऱ्याबद्दल मला कोणाला टीका करायची नाही. आपली शाळा चांगली आहे, शिक्षक चांगले आहेत. फक्त सगळ्यांनी प्रयत्न करून आपला पट कसा वाढेल आणि पट कमी झाला तर शिक्षक किती होतोय, पुन्हा गुणवत्तेला अडचण येते. म्हणून पट वाढवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. या ठिकाणी मुख्याध्यापकांनी आणि शिक्षक वर्गाने एक आजच्या चांगल्या प्रकारचं सुंदर प्रकारचं असं एक अभिनंदन नियोजन केलं, त्याबद्दल सर्व स्टाफचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या मोहोळ पंचायत समितीचे सदस्य आदरणीय कोमलताई अवताडे, त्याचबरोबर श्री अंकुश भैयाजी अवताडे, त्याचबरोबर या कामठी केंद्राचे माजी केंद्रप्रमुख आमचे मार्गदर्शक अशोक अवताडे साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्याचबरोबर इथं आवर्जून उपस्थित असलेले सर्व शिक्षणप्रेमी गावकरी, आजच्या या दिनी या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित राहून आमच्या या 1लीपासून ते 4थीपर्यंतच्या मुलांना, विशेषतः 1लीच्या मुलांना आज विशेष पद्धतीने जे शाळेमध्ये स्वागत करण्यात आले, या स्वागताला आपण आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सर्व आमच्या बालगोपाळांना तुम्ही शुभेच्छा वर्षावला, आशीर्वाद दिले. अशाच पद्धतीनं तुमचं या शाळेसाठी आवर्जून एक चांगलं योगदान असावं, मार्गदर्शन असावं असे मी आमच्या सर्व शाळेच्या वतीने पुनश्च एकदा सांगू इच्छितो. आणि आपण या ठिकाणी आवर्जून सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांच्या वतीने मी मनस्वी आपले आभार मानतो आणि असंच आपलं सहकार्य लाभो एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.